चला कार्यकर्त्यांनो, सरासरीचं उदाहरण आहे, पण हे वयवारीच्या प्रकरणामध्ये आले. तुम्हाला माहिती आहे का सरासरी म्हणजे काय? मधली. त्यांनी काय केलंय, वडील आणि मुलगा दोघांच्या वयाची सरासरी 40 दिली. सरासरी याचाच अर्थ दोघांची सरासरी 40 आहे, म्हणजे आपल्याला दोघा जणांची बेरीज काढता येते. कशी? तर या सरासरीला 2 ने गुणा, आली बेरीज तेवढी मग 80. का 2 नेच गुणलं? दोघ जण आहेत म्हणून. आत्ता सांगा, दोघांची बेरीज कळाली आणि त्यांनी तुम्हाला त्या दोघा जणांचं गुणोत्तर पण दिलंय, म्हणजे तुमच्याच दोघापासून 80 बनलाय, म्हणून त्या 80ला तुमच्या दोघांच्या बेरजेनं भागा. तुमच्यापासून बनलाय 1685. उत्तर संपत नाही. जसा प्रश्न विचारलाय तशी क्रिया. तर प्रश्न विचारलाय वडिलांचं वय किती सांगा. गुणोत्तरात वडील मोठं असणार ना, 13 गुणा 13 ने मग 13 5 काय रे 65. म्हणजेच वडील किती वर्षांचा असतील? 65 वर्षांचं. उत्तर नाही कळलं? ठीक आहे.